पौराणिक काळ होता. हिमालयाच्या शुभ्र पर्वतरांगा, नर्मदेच्या शांत आणि पवित्र लाटांनी नटलेला तो रमणीय प्रदेश. त्या दिवशी नर्मदा नदीच्या तीरावर भगवान शिव आणि माता पार्वती एका मनोरंजक खेळात रंगले होते. खेळ होता चौपडाचा. दोघेही आपापल्या कौशल्याने खेळत होते. खेळातला आनंद त्यांच्या हसण्यातून झळकत होता. पण या खेळाने एक अकल्पित घटना घडणार होती, ज्यामुळे गणेश व्रताच्या महत्त्वाचा एक नवा अध्याय उघडणार होता. खेळाचा निकाल लावण्यासाठी भगवान शिवांनी चतुराईने एक बालक निर्माण केला. त्या बालकाला त्यांनी प्राण प्रदान करून सांगितले, हे बालका, तू आम्हा दोघांच्या खेळाचा न्यायाधीश आहेस. हा खेळ जिंकल्यावर विजयी कोण हे ठरवण्याची जबाबदारी तुझी असेल. बालकाने नम्रतेने मान डोलावली. खेळ सुरू झाला. 3 वेळा खेळ पार पडला आणि 3ही वेळा माता पार्वती विजयी झाल्या. खेळ संपल्यावर बालकाने उत्साहाने घोषणा केली, विजयी भगवान शिव आहेत. हे ऐकून माता पार्वती अत्यंत रुष्ट झाल्या. त्या म्हणाल्या, बालका, तू खोटे बोललास. मी विजयी असूनही तू महादेवांना विजयी ठरवलेस. यासाठी तुला शाप देते की तू अपंग होशील. त्या बालकाच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा उमटली. शाप मिळाल्यानंतर बालकाने हात जोडून माता पार्वतीसमोर क्षमा मागितली. तो म्हणाला, माते, माझा हेतू चुकीचा नव्हता. हे सर्व अनवधानाने घडले. कृपया मला क्षमा करा. माता पार्वती म्हणाल्या, माझा शाप मागे घेता येणार नाही, पण तुला यातून मुक्त होण्यासाठी उपाय सांगते. एके दिवशी नागकन्या येथे येतील आणि गणेश व्रताची विधी तुला सांगतील. त्या व्रताचे पालन केल्यास तुला शापातून मुक्ती मिळेल. बालकाला शाप मिळून अनेक वर्षे लोटली. तो कष्ट सहन करत होता, परंतु त्याचा विश्वास आणि श्रद्धा अढळ होती. एक दिवस नागकन्या त्या ठिकाणी आल्या. त्या सुंदर व रमणीय होत्या. त्यांनी बालकाला गणेश व्रताचे महत्त्व समजावले. हे व्रत केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि सर्व विघ्न दूर होतात, असे त्यांनी सांगितले. बालकाने सच्च्या मनाने गणेश व्रत केले. रोज प्रार्थना, ध्यान, मोदकांचा नैवेद्य आणि दुर्वा अर्पण करून त्याने गणेशाला संतुष्ट केले. शेवटी भगवान गणेश प्रसन्न झाले आणि त्याच्यासमोर प्रकट झाले. भगवान गणेशाने त्याला विचारले, बालका, तू अत्यंत श्रद्धेने मला प्रसन्न केले आहेस. सांग, तुला काय वरदान हवे आहे. बालकाने नम्रतेने उत्तर दिले, हे विनायक, मला इतकी शक्ती द्या की मी पायांनी चालत कैलास पर्वतावर जाऊ शकू. गणेशजींनी त्याला वरदान दिले आणि आशीर्वाद देऊन अंतर्धान झाले. बालकाने आनंदाने कैलास पर्वतावर जाऊन भगवान शिव आणि माता पार्वतीला सर्व कथा सांगितली. या घटनेमुळे माता पार्वतीचे मन वितळले आणि त्यांनी भगवान शिवांवरील राग सोडला. या घटनेनंतर भगवान शिवांनी देखील 21 दिवसांचे गणेश व्रत केले, ज्यामुळे पार्वतींचा राग पूर्णतः शांत झाला. गणेश व्रताच्या प्रभावाने शिवपार्वतीच्या जीवनात पुन्हा आनंद नांदू लागला. ही कथा आपल्याला सांगते की भगवान गणेशाच्या सच्च्या भक्तीने कोणत्याही अडचणी दूर होतात. त्यांची पूजा आणि व्रत केल्याने जीवनातील सर्व विघ्न दूर होतात. विनायक चतुर्थी हा सण फक्त एक सण नाही, तर नवी सुरुवात, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा संदेश देणारा दिवस आहे. तर मित्रांनो, आपणही या सणाच्या निमित्ताने भगवान गणेशाची भक्ती करूया आणि आपले जीवन आनंदाने भरून टाकूया. गणपती बाप्पा मोरया.